मध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी आता ते कॉम्पिटिशन वाले येणार आणि आपल्याला हे असं बघणार आपल्या एलसीडी वर पाणी पडणार हो ज्याला असं म्हणायचं आहे की आपण त्यांना घरामध्ये डोळसपणाने वावरण्याची ट्रेनिंग देऊ म्हणजे त्यांना संशयच येणार नाही 11 12 टन खाली बस टन खाली बसा 13.5 खाली बसा कुठे बसवलंयस मला तू जाधव ओ जाधव उठा चहा घ्या बंद करा काय बंद करा वाजले की 12 बंद करा काय बंद करू काय बडबडताय हो चहा आणलाय तो प्या अरे बंद करा रे वाजले की 12 नाही तर साहेब आमचे 12 वाजवतील साहेब आले अरे उडली झोप काय रे डोके एक तर रात्री ते गर्भावाले सतवतात आणि सकाळी तू सतवतोस काय करू म्हणजे चहा आणलाय तो प्या आणि हो तो चालू आहे स्पेशल नाही मिळाला चालूच माणूस आहे हा तर मी डे नाईट करतोय आणि तू फक्त डे करतोयस काय माहितीये साहेबांनी जरा स्पेशल ड्युटीवर ठेवलंय म्हणजे स्पेशल मध्ये फिरतो आजकाल मी मग स्पेशल च्या पाजायची ना चालू का पाजतोय पगार तेवढाच आहे अजून पगार नाही वाढवलाय मला जाऊन दे उद्या तुमची वीकली ऑफ आहे उद्या गरबा वगैरे खेळायला जाणार की नाही गरबा नको रे बाबा मी गरबा खेळायला तिथे जातो ना ड्युटीवर तर असा डीजे वाजला ना की मी असा 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 थरथरतो लोकांना वाटतं मी नाचतोय काल SP साहेब राऊंड अपला आले त्यांनी मला बघितलं मला म्हणतात ऑन ड्युटी काय नाचतोय काय बोलणार तेवढ्यात निघून गेले तुम्हाला एक सांगू ते देवीची आरती करायची असेल ना तर लोकांना अनाउन्समेंट करून बोलावं लागतं की बाबा आरती करायची आहे मंडपात या तेव्हा कुठे 4-5 जण येतात पण हा डीजे एकदा लागला ही पोरापोरींची नुसती गर्दी आणि त्यांना कंट्रोल करायला कोण आपण आपण आलोय सीताराम साहेब कुठे येतील आता. सीताराम ना ए बाबा साहेब म्हणा ना तुम्ही कशाला साहेब म्हणायचं म्हणजे चिकमोत्याची माळ होती 20 तोळ्याची ग हे काय हे काय सायली बरोबर गरबा खेळायला जाणार आहे प्रॅक्टिस करत होतो वा 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 बाजूला 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 इन्स्पेक्टर आहे मी भरपूर प्रॅक्टिस झाली आहे बँडेज वगैरे लागलंय मी विचार करतो की हँड ग्लोव्ह घालून गरबा खेळायला जाऊया फॅन्सी ड्रेस आहे का हो साहेब एक काम करा हा. तुम्ही ना क्रिकेटर बना म्हणजे असा हेल्मेट घाला हँड ग्लोव्ह घाला पॅड बांधा काय कुठेच लागणार नाही. हा चालेल चालेल तसंच करतो मी म्हणजे मला उद्या तिकडे जायचंच आहे मी जातोच तिकडे उद्या आहे का मग उद्या आहे मजा आहे तुमची अरे केव्हा तरी असा चान्स मिळतो कशाला नजर लावताय तुम्ही फोन पण वाजला हॅलो हा बोला साहेब काय उद्या सोन्याची तस्करी होणार आहे कोण करणार आहे जुनेच गुंड नव्याने तस्करीत उतरतायत साहेब उद्याच गेलं पाहिजे का परवा गेलो तर नाही चालणार जावंच लागणार उद्या पण सर हा ओके ओके हा ठीक आहे साहेब तुमचीच नजर लागली आता उद्या मला जाता येणार नाही
जोरदार दांडियाची प्रॅक्टिस चालू आहे. कोंबललं सगळं. अयो रश्मी ताई खूप छान डान्स करताय किंवा तुम्ही तू पण माझ्यासोबत खेळ ना. मी पण करू हो, चल. पण हळूहळू खेळा बरं का हळूहळू, हा? हा. नाहीतर लागेल बघा फिंगर नाही रे, हे बघ. उजव डाव हा. उजव डाव उजव डाव उजवडावं असं खेळत राहाल ना तर आयुष्यभर इथेच नाचत राहाल. अयो मॅडम ते जोरात जोरात नाचायचं म्हणजे फिंगर लागतं हो आणि फिंगरचं फिंगर रोल म्हणून जातं बघा. काय? हा जोरात डान्स करायचं तर मी एक वेगळं दांडी आणलंय. वेगळं दांडिया? 1 मिनिट आणतो बघा. तर हा काय वेगळं दांडिया काय हे घेऊ? बघा. तू ही काठी का आणले? अयो हे काठी नसतं हे सुरक्षा फिंगर दांडी असतं. समोरच्या माणसाला खेळायला सांगायचं आणि आपण फक्त बघत बसायचं. वा सॉलिड आहे तू. मुत्तू मी तुझ्यासोबत नाही खेळणार दांडिया. अयो वहिनी तू कुणासोबत खेळणार आहेस? मी ह्यांच्यासोबत खेळणार आहे पण आता हे कधी येत आहेत कधीपासून वाट बघते मी यांची. हे काय साहेब आलेच की हो या साहेब या. तू साहेब तुम्ही 100 वर्ष जगणार बघा. इतकी वर्ष जगून काय करायचंय? मग पटकन मरणार बघा. हे काय हे अहो पुढचं ऐकून तर घ्या की हो. काय मदत हे करता होतो. अहो बरं झालं तुम्ही लवकर आलात. फ्रेश व्हा आपण दांडियाची रिहर्सल करूया. हा. का आज काय खास काय? अहो, खास काय उद्या आपल्या दांडिया खेळायला जायचंय ना बाहेर. मग दादा मी परी बनणार आहे. आणि मी साऊथचा वाघ बनणार. वाघ आणि तुम्ही ना कृष्ण बना. मी तुमच्यासाठी कृष्णाचे कपडे आणलेत आणि मी राधा. राधा कार्यक्रमात थोडासा बाधा आलाय. काय झालं? मला उद्या ड्युटीवर जावं लागणार. जा. अहो, मी असंच करतो बाबा नेहमी. दादा तू ड्युटीवर नाही जायचं. तुमचं नेहमीच झालंय असं करतात का कधी? अगं पण पोलीसवाल्यांना कसलं असतं सण वगैरे? काय नाही ग मला नाही बोलायचं तुमच्याशी. दादा एकदा ठरलं ना तू ड्युटीवर नाही जायचं. नाहीतर तुझ्याशी आम्ही कोणीही बोलणार नाही. खरंच बोलणार नाही. अगं वेडी आहेस का तू? तुम्हाला ते वेडी म्हटली. मला वेडी म्हणाला? नाही मला? अगं नाही अगं चुकून शब्द निघाला. तू जरा समज ना. न समजायला तू काय खुळी आहेस का? मॅडम खुळी साहेब खुळी म्हणजे काय हो? खुळी म्हणजे मॅड. अयो मॅडम 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 तुला मॅडम म्हटले. चुकून शब्द निघाला. हा तुला भडकवतोय. अगं त्याचं काय ऐकते? तू बावळट आहेस का? मॅडम वेडी खुळी बावट एक मॅडमला काय काय बोलले साहेब. नाही मला नाही बोलायचं तुमच्याशी. अगं ऐक माझं. मी चालले. अगं हे सायली ऐक माझं. मला तसं म्हणायचं नव्हतं. हे दादा एकदा ठरलं ना तू ड्युटीवर नाही जायचं. नाहीतर तुझ्याशी आम्ही कोणीच बोलणार नाही. नाही रश्मी अगं तसं नाहीये. तू माझं ऐक. अगं मला जावंच लागणार तिकडे. काय झाले साहेब. तुझ्यामुळे फटके दिले पाहिजे. अरे हे मला गंडवतोस. अरे कराल काय केलं आणि झालं काय? अरे नीट चाल ना. मी बरोबर चालतोय तूच मध्ये येतोयस. बरं ते जाऊ दे. सुचली काय कल्पना? काय अरे आयडियाची कल्पना. हा एक सुचली. काय आपण नवरात्रात वडापाव विकला तर? वडापाव? हा कधी वडापाव येताचा? ऐकून घे. नवरात्रामध्ये सगळे लोक गरबा खेळतात की हा. नाही. मग भरपूर गरबा खेळल्यावर त्यांना भरपूर भूक लागणार आणि मग ते आपला वडापाव दाबून खाणार. 20 रुपयाला एक वडापाव विकूया. तुझी आयडिया. डोक्यात सडलेले बटाटे. सडलेल्या बटाट्याची आयडिया. अरे कसली तुझी आयडिया रे? हट. ही काय आयडिया म्हणायची? मग अरे आपली पोझिशन काय? आपली डिमांड काय? काय पोझिशन आहे? काय स्टँडर्ड आहे आपलं? काय 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 स्टँडर्ड आहे? काय स्टँडर्ड? अरे त्या चहावाल्यांनी आपल्याला चहा द्यायचा बंद केला. त्या खानावळवाल्यांनी डबे द्यायचे बंद केले. तो वाणी कुत्र्याला बिस्किट घालतो आणि आपल्याला हाड करतो. अरे असू दे असू दे.
पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे की नको? ही वडापावची काय कल्पना आहे? मी काय म्हणतो, आपल्याकडे थोडे पैसे आहेत की नाही? हा आपल्याकडे थोडे पैसे आहेत तर आपण काय करूया मध्ये बिझनेस कसला बिझनेस? भाजीचा बिझनेस करायचा ठरवलास हा. ना तरी टोपली विकत घेतली ना तरी आपल्याकडे भाजी घ्यायला पैसे असणार नाही. मग पण मी काय म्हणतो, काय म्हणतो? मी काय म्हणतो, काय? आपण सोना विकला तर? अरे पण तो सोनं आपल्याला चावणार नाही का? अरे सोनं कसं चावेल? अरे तो सोनं नावाचा कुत्रा आहे ना. ए, हाड! कुत्रा सोडून तुला काय आठवत नाही का रे? अरे सोनं नाही मग? म्हणजे सोने सोने विकलं तर. हा म्हणजे मला कळलं नाही कसं काय ते सांग मला. अरे सोने म्हणजे काय माहितीये? आपण सोने विकायचं. अरे पण आपण हातात आणि गळ्यात 4-4 रुपयाचं सोनं घालतो, तू सोनं कसं विकणार? अरे ते खोटं असतं ते असू दे रे. ते सोनं नाही म्हणत आहे मी. आपण दसऱ्याला बघ माणसं ती पानं विकतात ना सोनं म्हणून. आपटाईची पान. तू काय? अरे आपटायची पानं नाही, मग? ती आपट्याची पानं. बोल आपट्याची. बोल आपट्याची आपट्याची. आपट्याची तू आटपून घे. तुला बोलता येत नाही ना. आपण ती पानं विकूया. बरोबर. मी काय म्हणतो, हा. आपण ती आपट्याची पानं आणायची. दसऱ्याला नाही का लोक सोनं देऊन लुटून आनंद लुटतात ती पानं देऊन. अरे काय बरं वाटलं रे लुटणं हा शब्द ऐकल्यानंतर. तुला सांगतो आई शपथ, चोरीचा धंदा सोडल्यापासून लुटणं हा शब्द माझ्या कानावरच पडला. अरे म्हणून ते लुटण्यावरच मला ही कल्पना सुचली. आपण काय करायचं, आपट्याची पानं घ्यायची, घ्यायची. त्याला सोन्याचा कलर द्यायचा, द्यायचा. लाल कागदावरती ठेवायचं, पॅकिंग करायचं करायचं. आणि ती पानं मार्केट मध्ये आणायची. ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत पानं. असू दे, मग? पण आपले सोन्याचं पान आहे ना इतरांच्या सोन्याच्या पानापेक्षा कमी दर असेल की नाही, मग आपलं सोनं लुटणार की नाही लोक? अरे काय सॉलिड आयडिया आहे रे. पण त्याला थोडस भांडवल लागेल. भांडवल? मग आता भांडवलाचं काय करायचं? कोण देणार भांडवल आपल्याला? हा वहिनी देतील. वहिनी चालेल चालेल. सायली वहिनी देतील हा, आपल्याला हा. भांडवल. मग आपण त्यांच्या घरी जाऊया. घरी नको. मग? असल्या गोष्टी आहेत ना बिझनेसच्या त्या ऑफिस मध्ये करायच्या. अच्छा, ऑफिस- बरोबर, ऑफिस बरोबर मध्ये. आहे. ऑफिस मध्ये मग आपण करायच्या. त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊया. हा चालेल चालेल. हा. पण कशी वाटली माझी आयडिया? कशी अरे, कल्पना? आयडिया झकास. क्या बात आहे. जकास जकास काय? अच्छा जकास नावाचा स्मगलर सोनं घेऊन मुंबईत येणार आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर. साहेब तुम्ही काही काळजी करू नका. हा जो सीताराम आहे ना या जकासला भकास करेल. नावाचा सीताराम हवालदार नाही. तू आता इन्स्पेक्टर झालाय. हा मी इन्स्पेक्टर नाही आहे. इन्स्पेक्टर आहात म्हणा. हो इन्स्पेक्टर आहे मी. हो सॉरी सर तुम्हाला नाही सर मी इन्स्पेक्टर हो मीच आहे तुम्ही नाही. हॅलो सर तुम्हाला नाही म्हणत आहे मी, मला म्हणतोय. साहेब हे माझ्या बाजूला आजूबाजूला हे विंडो आहेत ना त्यांच्यामुळे असं होतं. सॉरी सर. डोके हवालदार आहे. हा डोके हवालदार आहे सर. जाधव पण आहे. हो जाधव पण सर. अरे तुम्ही काय बडबडताय, माझ्या डोक्याची भजी केले. अरे मी काही ऐकतो म्हणून तुम्ही काही बोलाल का? हा नाही साहेब तुम्हाला काही बोलत नाही. हे माझ्या बाजूला आहेत ना त्यांना बोलतोय मी. साहेब तुम्ही बोला. हा साहेब हा तू जकास येणार आहे ना मुंबईत. साहेब तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. मी इन्स्पेक्टर सीताराम शिंदे इकडे आहे ना. तुम्ही काहीच काळजी करू नका. हा साहेब हा ठेवा फोन. हा त्या झकासला आता पकडतोस मी. सीताराम सर हा झकास दिसायला कसा आहे? झकास दिसायला ना हा असा तुझ्यासारखा सडपातळ आहे. अरे मागच्या वेळेस त्याला पकडणार होतो. अरे मागच्या वेळेला काय झालं, तो असा बारीक होता, त्याला असं पकडायला सगळे पोलीस गेले. पण काय पोलिसांची पोट अशी मोठी. तो काय तो झकास ना एका झोपडपट्टीच्या गल्लीत असा शिरला. त्याच्या पाठोपाठ पोलीस पण शिरणार, पण पोटामुळे सगळे पोलीस अडकले. त्यामुळे हा झकास निसटला, नाहीतर त्याला पोटाच कायदा लावला असता. पण साहेब आपल्या चौकीत सगळे बारीकच आहेत. बघा साहेब आता मी वजन कमी केलंय. अरे लोकांना पोलिसांची पोटच दिसतात, पण त्यांचं काम दिसत नाही. मग 24 तास ड्युटी करतो आम्ही. मग नवरात्र असून सुद्धा दांडिया खेळता येत नाही आम्हाला. हो घरातले तर माझ्याशी गट्टीच घेतली. काय म्हणता? अरे मी नवरात्री खेळायला त्यांच्याबरोबर जाणार होतो, पण साहेबांनी ही केस दिली ना त्यामुळे जाता येत नाही. आणि मी जर ड्युटीवर आलो तर सगळे माझ्याशी बोलणार नाहीये. सगळ्यांनीच गट्टी घेतली. तुम गट्टी? हो
किती हट्टी आहे तुमची बायको. मग लग्न कर, मग कळेल तुला. आता काय करायचं तेच कळत नाहीये मला. एक काम कर, जाताना ना काहीतरी गिफ्ट घेऊन जा बायकोला. म्हणजे बघ कशी बोलायला लागेल तुझ्याशी. हो काय गिफ्ट देऊ? हा, दसऱ्याला ना सोन्याचा हार बनवून देतो तिला. पटेलच ती. यस. मग कशी वाटली माझ्या आयडियाची कल्पना? आयडियाची कल्पना छान आहे, मग पण ती वहिनींना पटली पाहिजे ना. वहिनींना पटली पाहिजे. अरे मग आत्ता पटवून दाखवतो ना, आत्ता फोन करतो वहिनीला. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो वहिनी, मी विजय वाकडे बोलतोय. बोला, आता कुठला वाकडा विचार केलाय? वाकडा विचार नाही वहिनी, मला एक कल्पना सुचली ती तुम्हाला सांगायची. कसली? म्हणजे एक कल्पना सुचली तुम्हाला सांगायचं भेटून प्रत्यक्ष. एक बिझनेस तुमच्याबरोबर डिस्कस करायचा होता. एक काम करा, तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये जा. हा, तिथे किरकिरे भेटतील तुम्हाला, त्यांच्याशी डिस्कस करून घे. त्यांना कल्पना आवडली ना तर मग पुढे विचार करू. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बर, ठेवू मी? काय म्हणाली वहिनी? वहिनी म्हणाली त्यांच्या ऑफिसमध्ये किरकिरे आहेत ना, त्याला ही कल्पना समजावून सांगा. त्याला जर ही कल्पना पटली तर वहिनी हात घालते. मला नाही वाटत त्या किरकिरेला ही कल्पना पटेल. अरे मी पटवून दाखवेन ना, तू कशाला काळजी करतो? अरे ती नाही पटणार रे. अरे ती पटणार रे, पटणारीच आहे ती, पटणार. अरे कल्पना का नाही पटणार? माझी कल्पना आहे ना, ती पटणार. कल्पना माझं नाव आहे हे यांना कसं समजलं? बहुतेक हे माझं पाठलाग करत रीती नाहीत ना आले. अरे मी सांगतो ना, पटणार म्हणजे 100% पटणार. कल्पना माझी आहे ना, मग ती मी पटवून सांगणार नाही, पटणार. ती कल्पना काय फक्त तुझीच आहे? माझी पण कल्पना आहे. माझी आहे कल्पना आणि कल्पना पटणार. मी तुला सांगतो ना, कल्पना पटणार. ते माझं काम आहे. कोण पटवणार कल्पनाला? मी पटवणार आहे कल्पनाला. तुम्ही पटवणार आहे? मग काय? ए बाय, तू मारला का मला? कारण कल्पना माझं नाव आहे. पण ह्याची मला कल्पना नव्हती. मी आपल्या कल्पनेची, आयडियाच्या कल्पनेबद्दल बोलत होतो. आय एम सो सॉरी. सॉरी बोलते. मला याची कल्पना नव्हती. खरं तर मी इंटरव्ह्यू द्यायला आले होते. क्रिएटिव्ह एजन्सीचा मला ऍड्रेस सापडत नव्हता. तुम्ही खूप क्रिएटिव्ह माणसाला विचारलं. आम्ही तिथेच चाललोय. चला आमच्या बरोबर. पण आधी आम्ही केबिन मध्ये जाणार, नंतर ही जाईल. बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर मी जाईन. पण तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना? याची मला कल्पना नव्हती. या कल्पनेच्या बाहेर लागेल. उंची केवढी कल्पनेची, मारते केवढी. चल चल. हॅलो, हा बोला मॅडम. किरकिरे, मी इंटरव्ह्यू घ्यायला पोहोचते, पण तोपर्यंत जरा लक्ष द्या. हा मॅडम, माझं नाव तुम्हाला मी मॅरेज ब्युरोत नोंदवायला सांगितलं होतं. ते केलं का तेवढं? किरकिरे, आता तुमच्याकडे ना विजय पक्के येतील. त्यांना हे सगळी कामं सांगा. हा, ते करतील सगळी काम. मुलगी चांगली हवी आहे मात्र. किरकिरे, तुमच्या काय अपेक्षा आहेत ना त्या तुम्ही त्यांना सांगा. हा, आणि हो, ते काय बोलताय ते जरा ऐकून घ्या म्हणजे झालं. मला आवडलं त्यावर विचार करू. ओके मॅम. बर, बाय. ओके बाय. काय हा किरकिरे? किरकिरे. बाबा आम्हाला ओळखलं नाही? हा विजय, आम्ही पक्या. अच्छा अच्छा अच्छा. मागच्या वेळेला आम्ही नाही का पिऊन आलेलो? हा, आता पिऊन नाही ना आले काय? पिऊनच्या जॉब साठी आलो होतो. आज आम्ही एका महत्वाच्या कामासाठी आलोय. मी पण तुमची आतुरतेने वाट बघत होतो. बसा ना बसा ना. नको राहू द्या. बघितलं, शुभ कार्याला सुरुवात करायची म्हटल्यावरती लोक हात द्यायला अगदी तयार असतात. मी काही दाखवायला आणलं आहे का? आम्ही म्हणजे असं प्रोजेक्ट वगैरे बनवत नाही. आम्ही डायरेक्ट दाखवतो ना. हो, पण आमची कल्पनाच अशी आहे की तुम्हाला आवडणारच. कल्पनाला घेऊन आला काय? हा, म्हणजे कल्पना म्हणजे काय, आम्ही जिथे जाणार ते कल्पना येणार नाही का? बरोबरच येणार. शकतो कल्पना. तर बघू शकता आपण, ते थोडं भांडवल पाहिजे. भांडवल कशासाठी? हो, सोनं नाणं घ्यायला नको का? तुम्ही कल्पनाला पाठवून द्या. सोन्या नाण्याची काळजी करू नका.
अरे काय म्हणतात त्यांना आपली कल्पना पटली आहे, जवळजवळ पटलेलंच आहे. मी काय म्हणतो आता बाहेर एक आलेले ते इंटरव्ह्यू घ्या, हा मग पुढचा पण बोलू. हा, पुढचे सगळे बघा कल्पना मग आमची कल्पना बसून तरी साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हाट.